खूप अभिमान आहे। माझे मिस्टर बॉर्डरवर चालले। आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती, तरी मी त्यांना सपोर्ट करते। जावं असं, देशासाठी जावं असं। मनोज ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता, हा सैन्यामध्ये आता त्याचं लग्न होतं का, लग्न झाल्यानंतर त्याची हज जी ती फिटली नाही आणि मेहंदी देखील मिटली नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा देशाच्या सुरक्षेसाठी, आपल्या सुरक्षेसाठी जेव्हा त्याला कॉल येतो आहे, त्यावेळेला तो हा कुठलाही विचार न करता तो आज लगेच निघालेला आहे। हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे महाराष्ट्राला, की ज्या माणसाला, ज्या सुपुत्र म्हणजे आईवडिलांना सुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना, की सगळ्यांनी त्याला बाय बाय केलं की तू जा, आणि त्याला आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी तो पुन्हा सज्ज झाला आणि तो निघाला आहे। म्हणजे एक वाईट ते म्हणजे कधी कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये, की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे, ह्या सगळ्यात मोठा दुर्दैव आहे। पण शेवटी देशाची सेवा आहे आणि देश सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि अशा सेवेसाठी तो गेलेला आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला नको पाहिजे, कारण युद्ध हे देशाला परवडणारा विषयच नाही आहे। म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा, याच आम्ही परमेश्वराला जो प्रार्थना केलेल्या आहेत। आणि तो माझा अभिमान आहे देशावरती। माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय, काय झालं तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे। आणि लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना। आमच्या त्याला शुभेच्छा आहेत। आई पुढे जा आई।